स्त्री माझी लाडकी बहीण आम्ही साधारणपणे 25 तारखेपासून तिसऱ्या जो हप्ता आहे तो वितरित करायला सुरुवात केली आणि मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की 25, 26 आणि 29 तारीख अशा 3 दिवशी आम्ही डीबीटी केलं। आजही सकाळी काही झालेले आहेत त्या संदर्भातले डिटेल्स मिळतीलच, पण साधारणपणे 1,87,00,000 महिलांपर्यंत या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही रक्कम आहे ती डीबीटी होणार आहे। आम्ही आता रोज 30 ते 35 लाख इतका डीबीटी हा त्यांच्या लाख महिलांना त्यांच्या खात्यावर डीबीटी होत आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ज्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले पण काही कारणास्तव ते राहिले होते किंवा स्क्रुटिनी करायचे राहिले होते अशा महिलांना 3 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणाने त्यांच्या खात्यावर जात आहे। त्याच्यामुळे ते 4,500 त्यांच्या अकाउंटला डीबीटी होत आहेत आणि ज्यांना पहिल्या 2 महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये 1,500 इतका डीबीटी होत आहे। साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात ही बाब आली आणि 37 का 38 वेगवेगळी जी खाती आहेत यातून त्यांनी म्हणजे महिलांच्या नावाने अर्ज भरलेले आहेत आणि खाती जी आहेत ती दुसऱ्यांची आहेत। त्याच्यामुळे अशा पद्धतीचं निदर्शनास आलं। मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुद्धा माझी त्या संदर्भामध्ये सकाळी चर्चा झाली, दुपारी सुद्धा बोलणं झालं आणि आम्ही आदेश दिलेले आहेत की या प्रकरणाची सविस्तर चौकशी होईपर्यंत त्या ज्या 37-38 अकाउंट आहेत त्या तातडीने सील करण्यात याव्या। जे संबंधित आहेत त्याच्यावर स्थानिक पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचबरोबर ते जे आधार कार्ड आहेत ते अकाउंट्स आहेत आणि जे भरलेले अर्ज आहेत ते व्हेरीफाय करून घ्यावे। कदाचित ज्या महिलांच्या नावाने त्यांनी अर्ज भरलेले आहेत या आधी सुद्धा त्या योजनेच्या लाभार्थी असू शकतात किंवा नसू शकतात, पण त्यांचं नाव आणि त्यांचे सगळे डिटेल्स हे क्रॉस व्हेरीफाय करून त्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही केली जाईल।